नमस्कार मित्रांनो, मी मोहिनी. तुम्ही बघत आहात हिस्टॉरिकल मिरर. मनुस्मृतीने पुनर्विवाहास मज्जाव केलेला आहे. मनुस्मृतीत पुनर्विवाहाचा निषेध केलेला आहे. म्हणून म्हटले आहे की स्त्री विधवा झाल्यास किंवा तिच्यापासून मुलं न झाल्यास तिने दुसरा विवाह करू नये. याचा अर्थ स्त्री जाती बाहेर दुसरा विवाह करू शकत नाही. जरी तिला कामवासना क्षमवायची असेल किंवा पुत्र प्राप्त करवायची इच्छा असेल तर तिने आपल्याच जातीतील अन्य पुरुषापासून ती इच्छा पूर्ण करून घ्यावी. अर्थ संतान होत नसल्यास स्त्रीने पतीच्या पसंतीनुसार तिच्या दीराशी किंवा कुटुंबातील योग्य पुरुषाद्वारा संतान प्राप्त करून घ्यावे. याचा अर्थ हा आहे की स्त्री जाती बाहेरच्या पुरुषाशी विवाह करू शकत नाही व संतानही पैदा करू शकत नाही. बालविवाह आणि बहुविवाह. मनुस्मृतीत अनेक विवाहाची अनुमती आहे. पुरुष एकापेक्षा जास्त विवाह करू शकतो, पण स्त्रीस हा हक्क नाही. म्हणून जे अनेक विवाहाची संधी उपलब्ध केली आहे, त्याच अनुषंगाने हिंदू राजे 1616 राण्या पत्न्या ठेवीत आला आहे आणि राजा मेल्यानंतर त्या 1600 राण्या विधवा होत आल्या आहेत. इतिहासात असे अनेक उदाहरण आहेत. बालविवाह मनुस्मृतीचाच उपज आणि देण आहे. म्हणून बालविवाहास प्रोत्साहन दिले. त्यामुळे लहानपणीच विवाह होत असे. जेव्हा केव्हा तर अशाही प्रथा चालत आल्या की पोटात गर्भधारणा झाल्यानंतर लगेच विवाह जुळवले जात असे. आज जे आम्ही बालविवाहाचे दुष्परिणाम पाहत आहोत ते मनुस्मृतीचीच देण आहे. या प्रकारे मनुस्मृतीचे सामाजिक स्वरूप जेव्हा आम्ही पाहतो ते ह्याच प्रकारे आढळते. जसे आज प्रत्यक्ष सामाजिक चित्र आपण पाहतो. वर्णीयातील उच्च नीचीच भावना, जातीभेद, सतीप्रथा, बालविवाह, पुनर्विवाह, विप्रपूजा हे सर्व सामाजिकरित्या कलंक बनलेले आहे. हे सर्व मनुस्मृतीचीच उपलब्धी आहे. मनुस्मृतीचे राजनैतिक स्वरूप. मनुस्मृती हिंदू धर्माची आचारसंहिता आहे, परंतु हिंदू धर्मातील विशेष गोष्ट ही आहे की या समाजाची राजनैतिक अथवा सामाजिक नियम, परंपरा आणि इतर मान्यता त्यांना धार्मिक मान्यतांचाही जोड दिले गेले आहे. जे सामाजिक आणि राजनैतिक नियम बनले तेच धार्मिक नियमही बनले. जर कोणी राजसत्ता किंवा सामाजिक नियमाचा उल्लंघन करीत असला तर ते कृत्य धर्मविरोधातील आचरण समजले जात असे. तेथील धर्माचार्याचा हाच प्रयत्न असे की राजसत्ताधारक अर्थात राजा सुद्धा धर्मगुरूसमोर नतमस्तक बनून राहिला पाहिजे. याचकरिता धर्मगुरूने राजासही अनेक नियमात बांधले आणि राजनीतीच्या सिद्धांतालाही धर्माचे नियम सांगून राजाच्या शक्तीस मर्यादित करून टाकली आणि स्वतः त्याच्यावर वरचढ झालेत. राजाचे मंत्री, सल्लागार आणि धर्मगुरू ब्राह्मणच राहत असे. त्यांनी सांगितलेल्या मार्गानेच राजास चालणे अनिवार्य होते. तसे तर हिंदूचे सर्व धर्मग्रंथ ब्राह्मण वर्गाद्वारेच लिहिले गेले आहे आणि ब्राह्मण धर्मगुरूने अनेक ग्रंथाच्या रचनेत राजधर्माचे नियम बनवलेत. परंतु मनुस्मृती असा एक ग्रंथ आहे ज्यात विधिवत विस्तारपूर्वक राजाचे कर्तव्य, अधिकार, मान्यता, कोश इत्यादी सर्व बाबी ठरवून दिल्या आहेत. मनुस्मृती हिंदूचा धार्मिक व सामाजिक ग्रंथ असतानाच राजनैतिक नियमावली पण आहे. मनुस्मृतीत जिथे राजनैतिक प्रसंगावर चर्चा केल्या गेल्या आहे तिथेच राजाचे अधिकार, कर्तव्य आणि प्रजेचे अधिकार, कर्तव्य, शूद्र व ब्राह्मणांचे स्थान व मान्यता, त्यासोबतच शासकाद्वारे करण्यात येणाऱ्या व्यवहाराचे नियमही बनवले आहे. मनुस्मृतीच्या रचनाकारांनी मनुस्मृतीची चेहरामोहरा आपल्या रचनेत स्पष्ट करून टाकला. ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वाची जपवणूक करताना राजासह अनेक वर्णांवर त्यांनी वरचढ करून टाकले असे दृष्टीस स्पष्ट जाणवते. बिगारी प्रथा. मनुस्मृतीने बिगारी प्रथा, गुलाम सदृश कामगार चालविले. म्हणून लिहिले आहे की ब्रह्माने शूद्रांना ब्राह्मणांच्या सेवेकरिताच बनवले, उत्पन्न आहे. त्यामुळेच शूद्रास विकत घेतलेला असो वा सेवक असो त्याच्याकडून कामे बिगारी अवश्य करून घेतले पाहिजे. श्लोक 8, 313 पहा. दंडाची व्यवस्था. आम्ही वर्णन केलेले आहे की मनूंनी कर्माची, कामाची विभागणी केलेली आहे आणि मानवास 4 वर्णात वाटून 4ही वर्णाचे कार्य ठरवून दिले आहे. एवढेच नव्हे तर मनुस्मृतीत हेही लिहिलेले आहे की जर कोणी आपले कार्य करीत नसला तर राजाद्वारे त्यास दंडित केले गेले पाहिजे. यात विशेष राजनीतीची गोष्ट आहे की म्हणून वर्णानुसार दंडाची कमी जास्त व्यवस्था केलेली आहे. जर ब्राह्मण क्षत्रियास कठोर कटू शब्दांनी बोलला तर त्यास 50 पन नाणे चलन
वैश्यास बोलला तर 25 पण आणि शूद्रास बोलला तर 12 पण ब्राह्मणांनी दंड भरावा. आम्ही 12:131 मध्ये पाहतो की शूद्राची हत्या कुत्रा, मांजरा, मुंगूस, निळकंठ पक्षी, मेंढकी, गाय, कावळा, वानर, उल्लू च्या बरोबर आहे. मनुस्मृतीत प्रयत्न केला गेला आहे की शूद्रास जास्तीत जास्त खाली खेचावे व त्यास बलपूर्वक दाबून ठेवावे. शूद्र हे अनार्य आहेत हेच मनू मानित होता. त्याने 3ही आर्यवर्णीयांच्या खालीच राहिल्या पाहिजे. वर न जाता ते कोणत्याही प्रकारचे 3ही वर्णीयांच्या बरोबरी गाठू नये. तर त्यांनी बरोबरी केली तर कठोर दंडाची व्यवस्था मनुस्मृतीत दर्शविली आहे. जर कोणी शूद्र जातीचा व्यक्ती ब्राह्मणास नाव घेऊन बोलवण्याचा प्रयत्न करीत असला तर 10 बोटे लांब एवढी गर्म सळाख त्यांच्या तोंडात टाकावी. एका जागी लिहिले आहे, कोणी नीच जातीचा मनुष्य एखाद्या उच्च वर्णीयांसोबत आसनावर बसत असला तर राजाने त्याच्या कमरेवर तप्त सळाखीने डाग द्यावे आणि देशातून काढून टाकावे किंवा त्याचा शरीराचा पार्श्वभाग काढावा. 8:281 जर अभिमानयुक्त भावनेने शूद्र कुण्या ब्राह्मणांची शेंडी, पाय, दाढी किंवा मान, अंडकोश इत्यादी पकडल्यास राजाने त्याचे 2ही हात कापून टाकावे. 2:283 जर एखाद्या ब्राह्मणास मारण्यास शूद्राने हात उचलले न मारता तरी त्याचे हात कापून टाकावे. जर रागाच्या भरात लाथ मारल्यास त्याचे पायच कापून टाकावे. 8:280 जर क्षत्रियाने ब्राह्मणास चोर म्हटले तर 1 मुद्रा दंड द्यावे. जर वैश्याने म्हटले तर दुप्पट दंड द्यावे. जर हीच गोष्ट शूद्राने म्हटली तर त्याची जीवाजीभ कापून टाकावी. जर एखादा शूद्र धांभिकपणे कुण्या ब्राह्मणास धर्मोपदेश करीत असला तर राजाने त्याच्या कानात व तोंडात उकळते तेल टाकावे. 8:272 शरीराच्या ज्या भागाने शूद्राने इतरास मारले त्याचा तो शरीराचा भाग कापून टाकावा. ही मनूची आज्ञा आहे. या प्रकारे मनुस्मृतीत हा प्रयत्न केला गेलेला आहे की शूद्रवर्णीय कोणत्याच प्रकारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्याची बरोबरी करता कामा नये. तो नेहमी नीच बनून राहावा. मनूची शासन व्यवस्था लोकतंत्राविरोधी. मनूने स्पष्ट आपली शासन व्यवस्थेचे स्वरूप प्रगट करताना लिहिले आहे की शूद्रांना शासन व्यवस्थेत सहभाग घेण्याचा कोणताच अधिकार नाही. त्याला कोणत्याच प्रकारे शासनात सहभागी करण्यात येऊ नये. मनूचे म्हणणे आहे की ज्या राजाच्या धर्माचा विचार शूद्र करतो त्या राजाचे राज्य त्याच्या पाहता पाहता नष्ट होऊन जाते आणि अशा प्रकारे अंत होतो की जशी दलदलीत फसलेली गाय मरत. आजही शूद्रांबरोबर हेच होत आहे. हेच कारण आहे की बाबू जगजीवनराम यांना पंतप्रधान होऊ दिले गेले नाही. आर्थिक वाटणी समाजवाद विरोधी. मनुस्मृती समाजवादाचा विरोध दर्शविते आणि आर्थिक समानतेच्या सिद्धांताविरुद्ध आहे. मनुस्मृती वर्गवादी आणि एकाच वर्गाजवळ पुंजी साठविल्या गेली पाहिजे या सिद्धांताला निर्मिती करते. जरी कोणी नीच जातीचा किंवा कमी योग्यतेचा माणूस जास्त योग्यतेवाल्यांच्या कामाने आपली उपजीविका चालवित असेल तर राजाने त्याची सर्व संपत्ती जप्त करून घ्यावी आणि त्याला देशाबाहेर हाकलून द्यावे. अर्थात एखादा मजदूर, सेवक धनवान व्यक्तीचा व्यवसाय करावयास लागला व धनवान बनू इच्छित असेल तर त्याला धनवान बनू देऊ नका. राजसत्तेद्वारा त्याचे धन हिसकावण्याचे प्रावधान मनूने करून ठेवले आहे. पुढे मनू म्हणतो की शूद्र कामकरी माणसाने जर समर्थ बनून काही धन जमवले तर तो धन सांभाळू शकणार नाही असे करावे. जर त्या शूद्राजवळ धन जमा झाले तर तो ब्राह्मणांना त्रास देईल. 10:129 जर त्याने धन कमवले जरी असले तरी राजाने कोणतेच विचार न करता ते धन घ्यावे, कारण धन हे दासांचे होऊ शकत नाही. धन तर मालकाचेच असते. 8:417 या प्रकारे मनूच्या व्यवस्थेनुसार आर्थिक समतेची समाजाला आवश्यकता नाही. मनू पुंजीवादी व्यवस्थेचा पक्षधार आहे, तेही जातीगत पुंजी, धन, श्रीमंती. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.